अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण असा एक विषय घेऊन आलेलो आहोत की आपण आपला आनंद दुसऱ्यावरती अवलंबून नसावा. का तर आपण जर असं केलं ना तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकत नाही. तो आनंद तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवायला पाहिजे. तुम्ही आनंदी होणं हे फक्त तुमची जबाबदारी, ही दुसऱ्याची जबाबदारी नाही आहे. ती भावना आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीतून आनंद भेटतो ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. मग नाही का, आता बऱ्याच जणांना पोथी वाचून, देवपूजा करून, किंवा कुणाला ग्रंथ वाचून, किंवा कुणाला कादंबऱ्या वाचून, कुणाला छान गाणी ऐकून, म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी आणि त्याच्यातून आनंद भेटतो. तर तुम्ही हे करू शकता. तुमचा आनंद ही तुमच्याच हातात आहे, दुसऱ्याच्या हातात नाही. आणि सांगू का, स्वतःची लाड स्वतःच करावं. इथं कोण कोणाची लाड करत नाही, किंवा म्हणजे नाही, प्रेम करतात सगळेच, पण प्रत्येक आपापल्या कामामध्ये बिझी आहे. आपण त्यांना पण नाही नावं ठेवू शकत. प्रत्येकाला आपापली कामं आहेत, आपापल्या जबाबदाऱ्या आहेत. मग अशामध्ये आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तर अपेक्षा पण नाही ठेवायच्या. अपेक्षा ठेवा पण कमी ठेवा, की त्यांनी सगळंच माझं केलं पाहिजे, त्यांनीच मला आनंद घरातल्या माणसांनी दिला पाहिजे. का आपण असं करतो? हे चुकीचं आहे. आपण आपला आनंद आपण शोधायचा, हे एक महत्त्वाचं आहे. अपेक्षा एक करू नका तुम्ही कोणाकडून. आणि स्वतःची लाड स्वतः करा. आणि सांगू का, जरी समोरच्याच्या चुका झाल्या किंवा आपल्या चुका झाल्या तर माफी मागा आणि माफ पण करा. आपली जर चूक झाली ना, माफी मागा. आणि समोरच्याची जर चूक झाली ना, माफ करा. जास्त डोक्यात ठेवू नका, जास्त त्रास करून घेऊ नका. हे पण महत्त्वाचं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना, तुम्ही अशा खूप सगळ्या जबाबदाऱ्या घेतात. म्हणजे माणसांना सवय असते की नाही का, हे पण मीच करेन, ते पण मीच करेन, ते पण मीच करेन. बरं, त्या कामासाठी ऑलरेडी माणसं तयार असतात करायला, तरी पण नाही का आपल्याला एक म्हणजे दाखवायसाठी असतो, किंवा आपल्याला मानसन्मान भेटावा ह्याच्यासाठी आपण काय करतो, बऱ्याचशा जबाबदाऱ्या अंगावर घेतो. आणि खूप साऱ्या कामं जबाबदाऱ्या अंगावर असल्या ना, सगळ्या व्यवस्थित होत नाहीत. तुम्ही ठराविक गोष्टी व्यवस्थित मन लावून करू शकता, पण सगळ्या गोष्टी तुम्ही नाही करू शकत व्यवस्थित. आणि मग समजा 10 गोष्टी तुम्ही करायला घेतल्यात, त्याच्यातली एखादी जरी चुकीची झाली ना, माणसं आहेत कशी, 9 गोष्टी चांगल्या झाल्या त्याच्याकडं नाही बघत, पण एक गोष्ट तुमची कशी खराब झाली हे तुम्हाला दाखवतात. मग त्याच्यातून तुम्हाला काय होतं, ज्या तुम्ही 9 गोष्टी चांगल्या केलेल्या असतात त्याचा तुम्हाला आनंद असतो, पण जी एक गोष्ट तुम्ही खराब केली आणि त्याच्यामुळे लोक तुम्हाला बोललेत ना, तर त्याचा तुम्हाला त्रास होतो. आणि मग ह्या 9 गोष्टीपासून जो आनंद भेटतो ना, तो सुद्धा त्या एका गोष्टीमुळे भेटत नाही. त्यामुळे ना, ठराविकच गोष्टी करा तुम्ही. तेवढ्याच जबाबदाऱ्या घ्या जेवढ्या तुम्हाला पेलतात, आणि आनंदाने तेवढेच करा. आणि मेन म्हणजे ना, स्वतःबद्दल जास्त बोलत बसू नका की मी असं आहे, मी तसं. आपल्याला असते सवय, म्हणजे बोलतो, पण हा बोला, पण एक लिमिट. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत बसू नका. थोड्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पण ठेवायच्या आणि थोड्याशा सांगायच्या, तोपर्यंत ठीक आहे. आणि मेन म्हणजे ना, तडजोड म्हणजे जीवन आहे. आयुष्यात सगळ्या गोष्टी सगळ्यांना सेम भेटत नाहीत, किंवा आपल्या मनाला पाहिजे तशा भेटत नाहीत. मग तडजोड करावीच लागते. असं ह्या जगात कोणच माणूस नाही आहे की ज्यांनी तडजोड केलेली नाही. प्रत्येकाला जीवन जगायचं आहे म्हटलं ना, ॲडजस्टमेंट, तडजोड करावीच लागते. आणि नाही ना केली की मी असाच आहे, मी तसाच आहे, आपण नाही का तसंच आपला हट्ट धरून जर बसलो तर त्याचा पण नाहक त्रास होतो. आणि तुम्हाला मग ज्या काही गोष्टीतून आनंद भेटायचा असतो ना, तो पण भेटत नाही, त्रासच भेटतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला काय आवडतं ना, स्वतःला काय आवडतं ते आपण शोधायचं आणि ते आपण आपल्यासाठी करायचं, दुसऱ्यासाठी नाही करायचं. कुठल्या गोष्टीतून आपल्याला आनंद भेटतो. आता मला तर खरं सांगू का, म्हणजे वाचन करायला, म्हणजे अध्यात्माबद्दल वाचायला, स्वामीचरित्र वाचायला, मला कुठलं पण दत्त महात्मा वाचायला, परत आपलं गुरुचरित्राचं पारायण करायला मला हे आवडते, छोटे. आणि मी परत ऐकते, परत मला ते आवडतं, मनापासून आवडतं. आणि मला देवांमध्ये मला रमायला आवडतं, देवपूजा करायला, त्यांच्याशी बोलायला, नामस्मरण करायला मला हे आवडतं. आणि मग मी हे करते. मग प्रत्येकाची आवड वेगळी असते. कुणाला गाणं ऐकायला आवडतं, किंवा कुणाला गायला पण आवडतं, कुणाला डान्स आवडतो, मग कुणाला म्हणजे काही पण आवडू शकतं, फिरायला आवडतं कुणाला. मग तुम्ही त्या गोष्टी करा, स्वतःसाठी करा, आणि त्याच्यातून तुम्ही आनंद घ्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही आनंद शोधावा लागतो. दुःख ना आपोआप येतं, पण आनंद शोधावा लागतो. आणि मग ते आनंदी राहणं आपली जबाबदारी आहे, ती दुसऱ्याची जबाबदारी नाही आहे. हे आपण पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला कुठल्या गोष्टीतून आनंद भेटतो हे आपण आधी लक्षात ठेवून आपण ते करायचं.
तर तुम्हाला जर हे असे छोटे छोटे व्हिडिओ माझे आवडत असतील किंवा ऐकायला आवडत असतील माझे अनुभव वगैरे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.